नमस्कार. मी विठ्ठल चव्हाण, गुरु एंटरप्राइजेस सांगली. आज आपण एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयासंदर्भात बेसिकली आज मला नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा यांनी हा विषय त्यांच्या फेसबुक पेजवरती सांगण्यासाठी काही संधी दिली, तर त्यांचा मी प्रथमतः आभार मानतो. बेसिकली एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या शब्दाचा अर्थ असा, एकात्मिक म्हणजे कीड व्यवस्थापन करण्याचं असू दे, शेतामधलं रोग व्यवस्थापन करायचं असेल किंवा खत व्यवस्थापन करायचं असेल, तर एकात्मिक हा शब्द संयुक्तिक आहे, त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड. म्हणजे एखादी बिल्डिंग बांधायची असेल, एखादी गाडी तयार करायची असेल, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा वापर केला जातो. म्हणजे एखादं घराचं बांधकाम करायचं असेल तर त्याच्यामध्ये सिमेंट आहे, विटा आहे, दगड आहे, सळी आहे, अजून काय लाकडाच्या वस्तू असतात, वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल त्याच्यामध्ये आपण वापरतो, प्लास्टिक वापरतो, फायबर वापरतो, ग्लास वापरतो आणि मग ते घर बनतं. तसंच आरोग्याच्या बाबतीत आहे, तसंच शेतामध्ये आपण प्रॅक्टिस करताना कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत आहे, रोग व्यवस्थापनाच्या बाबतीत आहे, की एकात्मिक कीड नियंत्रण करायला पाहिजे. ऍक्च्युअल नियंत्रण हा शब्द वापरायला नाही पाहिजे, आपण मॅनेजमेंट व्यवस्थापन करायचं असतं. कारण निसर्गामध्ये जीवो जीवस्य जीवनम हा अनादिकालापासून चालत आलेलं हे निसर्गाचं जीवनचक्र आहे. म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. तर हे शेतामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला बनवतो, फळपिकं बनवतो, कडधान्य, तृणधान्य बनवतो. या सगळ्या पिकांचं आपण जेव्हा व्यापारी दृष्टिकोन ठेवून उत्पन्न घ्यायला लागतो, त्यावेळी हा जीवो जीवस्य जीवनम हा जो जीवनचक्र आहे हे डिस्टर्ब करतो आपण. कारण आपल्याला आता संकरित जाती आहेत, सगळ्या प्रकारच्या शेतीमधलं उत्पादन घ्यायचं असेल, भाजीपाल्याचं असेल, अजून फळ पिकामध्ये काही उत्पादने घ्यायची असतील, तर जेव्हा आपण संकरित जाती, वेगवेगळ्या प्रकारचं हाय यील्ड व्हरायटी, जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींचा जेव्हा आपण समावेश करायला लागतो, त्यावेळी ह्याच्यावरती येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कीड असेल, रोग असेल, किंवा त्याचं उत्पन्न जास्तीत जास्त यावं म्हणून जमिनीचं आरोग्य, आपलं आरोग्य टिकवून ठेवून, निसर्ग डिस्टर्ब न होता त्याच्यातल्या निसर्गातल्या इतर जीवांना त्रास न देता आपल्याला कसं जास्तीत जास्त उत्पन्न आणता येईल, ह्याच्यात ज्या काही पद्धती वापरल्या जातात त्याला एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन असं म्हणतात. म्हणजे पावसाळ्याच्या मध्ये, खरीप हंगामामध्ये खास करून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो कोकणामध्ये, आणि भाताच्या अशा पूर्णपणे शेतीमध्ये पाणी भरपूर साठवून ठेवलं जातं. तर ते पाणी साठवून ठेवल्यानंतर तिथं खोडकिडीचा त्रास कमी होतो. ऊसाच्या शेतीमध्ये सुद्धा घाटमाथ्यावरती जो काही भरपूर पाऊस पडतो, गेल्या 8-10 वर्षामध्ये आपण हुमणी सारख्या किडीपासून खूप त्रस्त आहे. तर पावसाचं प्रमाण कमी जास्त झालं, इनबॅलन्सिंग झालं, वेळेत पाऊस येत नाही. तर ह्याच्यामुळं पाणी साठवून राहायचं प्रमाण कमी झालं शेतांमध्ये, हुमणीचा प्रादुर्भाव वाढला. तर हे एक एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधली एक ही पद्धती आहे. जसं सापळा पीक घेणं, म्हणजे मुख्य पीक आपल्याला वाचवायचं असेल तर त्या पिकावरती येणाऱ्या किडींना आवडणारी काही पिकं असतात ती मुख्य पिकाच्या बाजूला लावणं, याला सापळा पीक म्हणतात, ट्रॅप क्रॉप. तसंच भौतिक कीड नियंत्रणामध्ये काही पद्धती असतात. आपण मशागतीय पद्धतीमध्ये विचार केला तर आपण ऊस तुटून गेला किंवा जुनं पीक निघून गेल्यानंतर आपण नांगरणी करतो, मशागत करतो. तर त्यावेळी पाठीमागं शेतात, आपल्याच शेतातले इतर जे काही पक्षी असतात, इतर सजीव असतात, ते शेतातल्या हानिकारक किडींवर जगत असतात. ते बगळे वगैरे काही पक्षी असतात, चिमण्या असतात, साळुंके असतात, हे सगळे ते नांगरट चालू असताना पाठीमागं
त्या किडींचं, ते किडी त्यांचं खाद्य असतं. तर ही एक कीड व्यवस्थापनाची पद्धत आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापनामधला तो पण एक भाग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी निसर्गात घडत असतात. मग रोग व्यवस्थापनाच्या बाबतीत, खताच्या बाबतीत, किडीच्या बाबतीत. पण जेव्हा आपण व्यापारी शेती करायला लागतो किंवा जास्त हव्यासपोटी उत्पादनाच्या, किंवा हे जीवनचक्र ज्यांना मान्य नाही किंवा ज्यांना माहित नाही, असे लोक करवी जेव्हा मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटनाशक, बुरशीनाशक, खतांचा वापर होतो, त्यावेळी निसर्ग जीवनचक्र कुठंतरी डिस्टर्ब होतं आणि मग त्याला सावरायसाठी मग वेगवेगळे प्रयोग केले जातात. तर या एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनामध्ये आम्ही काही कन्सेप्ट डेव्हलप केले. ह्याच्यामध्ये भाजीपाल्याचा खास करून विचार केला तर भाजीपाल्याची लागवड करत असताना ओपन फार्मिंग वरती एक 10 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा आमचं गुरु एंटरप्राइजेसची सांगलीमध्ये स्थापना केली, तेव्हा नेटिंग, ओपन फील्डसाठी नेटिंग हा कन्सेप्ट आम्ही थोडासा प्रयोग काही करायला सुरुवात केली. तर नेटिंग म्हणजे इन्सेक्ट नेट आम्ही लावतो 5 ते 6 फूट उंचीचं शेताच्या चारी बाजूला. इन्सेक्ट नेट लावल्यानंतर आतमध्ये आम्ही ट्रॅप लावायला लोकांना सल्ला देतो की वेगवेगळ्या प्रकारचे चिकट सापळे, कामगंध सापळे असतात. या कामगंध टेक्नॉलॉजीचं मी पुढे जे बोलणार आहे ते आपण लोकांना आम्ही असं शेताच्या चारी बाजूला इन्सेक्ट नेट लावल्यानंतर, ते इन्सेक्ट नेट मध्ये पण प्रकार आहे. आम्ही ज्या प्रकारचं लोकांना तंत्रज्ञान शिकवलं किंवा ज्या प्रकारचं इन्सेक्ट नेट वापरायला शिकवलं, ते सुरुवातीला काही वर्ष लोकांनी व्यवस्थित केलं त्या पद्धतीनं. बट त्यानंतर त्याच्यामध्ये सगळं प्रकारचं इतर साधनं लोक वापरायला लागले. कोण हिरवं नेट वापरायला लागलं, कोण निळं नेट वापरायला लागलं, कोण कसलं 20 मेशचं नेट वापरायला लागलं. बट इन्सेक्ट नेट हा इन्सेक्ट मॅनेज करणारा नेट प्रॉपर 40 मेश इन्सेक्ट नेट लावला पाहिजे. म्हणजे भाजीपाला पिकाच्या आतमध्ये आपण लागण केल्यानंतर पहिले 2 महिने त्या पिकाच्या दृष्टीनं महत्वाचे असतात. कीड जे आहेत ते वाऱ्याद्वारे इतर शेतातून ते आपल्या फील्डवरती, आपल्या शेतावरती येतात आणि तेव्हाच जास्त नुकसान करत असतात. तर त्यासाठी आम्ही इन्सेक्ट नेट लावायचं, म्हणजे विंड ब्रेटिंग किंवा वारा प्रतिरोधक म्हणून त्याचा उपयोग होतो, कीटक व्यवस्थापनासाठी त्याचा उपयोग होतो. आणि मग आतमध्ये चिकट सापळे लावायचे, स्टिकी ट्रॅप, पिवळे आणि निळे. कामगंध सापळे पीक वाईज लावायचे. वांगा असेल तर वांग्यात चालणारे, कोबी फ्लावर असेल तर त्यात चालणारे, आणि मग रोपं लावायची. तर हा IPM मध्ये आम्ही एक कन्सेप्ट डेव्हलप केला की नेटिंग, ट्रॅपिंग, दॅन प्लांटिंग. आणि प्लांटिंग केल्यानंतर मग तुम्ही जैविक कीटकनाशक, जैविक बुरशीनाशकांचा वापर करायचा. गरज पडली तरच रासायनिक कीटकनाशकांवर जायचं. तर हा एक आम्ही पाया घालून दिला होता. तर त्याचं खूप चांगले रिझल्ट, त्याचे चांगले परिणाम आम्हाला लोकांमध्ये दिसायला लागले. तर शेती क्षेत्रामध्ये ज्या काही हानिकारक किडी येतात, त्या किडींच्या 4 अवस्था असतात. त्यामध्ये अंडी, आळी, कोश आणि पतंग. तर ह्या 4 अवस्थापैकी आळी अवस्था जी असते ही खास करून मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते. तर आळी अवस्था जेव्हा ती कोशात जाईल आणि तिचा पतंग बाहेर येईल, त्या पतंग अवस्थेमध्ये नर आणि मादी पतंगाचं मिलन होतं आणि मादी पतंग अंडी टाकते आपल्या पिकावरती. तर त्या अंड्यातून जी आळी बाहेर पडेल ते पिकाचं नुकसान करते. आणि आपण कीड व्यवस्थापन करत असताना जनरली कीड व्यवस्थापन करायचं म्हटलं किंवा आळी नियंत्रण करायचं म्हटलं तर आळी जेव्हा येते तेव्हाच आपण त्याला कंट्रोल करायचं उपायांचा सगळ्या अवलंब करत असतो. यामध्ये रासायनिक कीड व्यवस्थापन, जैविक कीड व्यवस्थापन हे नंतरचे मुद्दे आहेत. बट आळी अवस्था आल्याशिवाय आपण काही करत नाही. तर म्हणून एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये, कारण तिथं प्रलोभन दाखवलेलं आहे की मादी पतंग असलेल्याचं, कारण तो जो लूर बसवलेला असतो त्या लूरला मादी पतंग अवस्थेमधला मादी पतंग जेव्हा तिच्या शरीरातनं गंध सोडतो आणि मग नरपतंग तिच्याकडे अट्रॅक्ट झाला की दोघांचं मिलन होतं आणि मग मादी पतंग अंडी टाकते. तर अशा प्रकारचं कामगंध प्रयोगशाळांमध्ये असा डेव्हलप केला जातो. जर आपल्या स्क्रीनवरती जी पहिल्यांदा पिक्चर दिसते, बायो कंट्रोल रिसर्च लॅबोरेटरीज, पेस्ट कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीचा हा एक विभाग आहे. या कंपनीमध्ये मी साधारणतः 13 ते 14 वर्षे
नोकरी केली. तर हा कामगंध जे काही तंत्रज्ञान आहे, फेरोमोन टेक्नॉलॉजी ही भारतामध्ये आणण्यामध्ये ह्या कंपनीचं खूप मोठा रोल आहे. तर अशा प्रकारचे आजच्या घडीला साधारणतः 28 ते 30 प्रकारचं कीड व्यवस्था, किड्यांचं नर पतंग पकडण्यासाठी किंवा हानिकारक किडीचे समूह पकडण्यासाठीचं जे काही तंत्रज्ञान लागतं ही पेस्ट कंट्रोल इंडिया कंपनी पुरवत असते. आता याच्यामध्ये कामगंध सापळे ही टेक्नॉलॉजी काय आहे बेसिक हे आपण समजून घेतलं की हानिकारक किडीचेच नर पतंग पकडायचे किंवा हानिकारक किडीचे नर आणि मादी पतंग पकडायचा. याच्याने काय बेनिफिट होतो की एकतर ही टेक्नॉलॉजी स्पेसिफिक वर्क करते. स्पेसिफिक म्हणजे काय की टार्गेटेड पेस्ट. आता वांगे पिकाचं आपण उदाहरण घेतलं तर वांग्यामध्ये फक्त शेंडा आणि फळ पकडणारे अळीच मुख्य नुकसान करते. रस शोषण करणारे किडे त्याच्यानंतर त्या कमी प्रमाणात नुकसान करतात, पण मोठ्या प्रमाणात अळी नुकसान करते. तसं टोमॅटोमध्ये आहे, पाने खाणारे अळी असू दे, फळ पोकणारे अळी असू दे, वेलवर्गीय पिकामधली फळमाशी असू दे, नारळामधले गेंडाभुंगा सोंड्याभुंगे असू देत किंवा इतर काही बोरर असू देत. तर ह्या सगळ्या प्रकारचं किडींचं टार्गेटेड पेस्ट, हानिकारक किडीचा पतंगच पकडायचा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मित्र किडा, इतर सजीव, मादी पतंग ह्या सगळ्या गोष्टी कुठे त्या सापळ्यांमध्ये येत नाहीत. आता कामगंधामध्ये प्रकार असतात, म्हणजे सेक्स फेरोमोन म्हटलं की फक्त नर पतंग येणार. त्याच्यामध्ये ऍग्रिगेट फेरोमोन म्हटलं की समूह येणार. म्हणजे जसं समूह गंध, त्या समूह फळमाशीचा पूर्ण समूह, नर पण येणार मादी पण येणार. तर असे प्रकार असतात त्याच्यामध्ये. याच्या पुढे अजून काही टेक्नॉलॉजी किंवा असं एक तंत्रज्ञान काही डेव्हलप व्हायला लागले की ज्याला ऍटो कन्फ्युजन टेक्नॉलॉजी म्हणतात. अजून तरी भारतामध्ये फक्त ते भाताच्या कोडकिडीवरती ते टेक्नॉलॉजी आली होती, बट काही कारणास्तव पुढे ती नाही रुजू झाली किंवा तिला जास्त स्प्रेड नाही झाली, तिचा प्रसार नाही झाला जास्त भारतामध्ये. बट तो एक चांगला कन्सेप्ट आहे. तर कीड व्यवस्थापन करताना कामगंध सापळे हे महत्वाचं टूल आहे की जे असं हत्यार आहे की किडीचं कुटुंब नियोजन हे शेतामध्ये किडीचा प्रादुर्भाव होण्या अगोदरच आपण हे लावायचं असतं, तर किडीचं कुटुंब नियोजन पुढे होतं. म्हणून या संदर्भातली जी माहिती असेल ती स्लाइडद्वारे आपण आता बघूया. तर हा पहिला स्लाइड मी आपल्याला दाखवला बायो कंट्रोल रिसर्च लॅबोरेटरीचा. हे 1981 ला स्थापन झालेली प्रयोगशाळा आहे. भारतामधली पहिली फेरोमोन किंवा कामगंध सापळे तंत्रज्ञान देणारी कंपनी. हे माझं फर्मचं नाव आहे गुरु एंटरप्राइजेस सांगली. या कंपनीची स्थापना कधी झाली, ते कीड व्यवस्थापनामध्ये आणि भारतभर त्यांच्या किती शाखा आहेत या संदर्भात हे एक स्लाइड आहे. की कीड व्यवस्थापनातली काही उत्पन्न आहेत हे घरगुती कीटकनाशक आहेत किंवा मेकॅनिकल, मी जसं म्हणलं की भौतिक कीड व्यवस्थापन, जैविक कीड व्यवस्थापन, ट्रॅप क्रॉप, मशागतीय पद्धती. तसं औद्योगिक उत्पादनं सुद्धा असतात कीड व्यवस्थापनामध्ये. माशांसाठी हाऊसफ्लाय वगैरे असतात, त्याच्यासाठी उंदरांसाठीचं रॅट पॅड वगैरे असे येतात. त्याची काही पिक्चर आहे ते. हे इंडस्ट्रीयल स्टरलायझेशन सिस्टीम आहे, ही कंपनी प्रोव्हाइड करते. आता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये मी मगाशी जसं सांगितलं तसं कामगंध सापळे हे दोन प्रकारच्या कामासाठी वापरतात. एक सर्वेक्षण आणि एक नियंत्रण किंवा मास ट्रॅपिंग. सर्वेक्षण म्हणजे आपल्या पिकामध्ये कुठल्या प्रकारची कीड येणार आहे ह्याचं सर्वेक्षण आणि मॉनिटरिंग. म्हणजे किती येणार आहे एका सापळ्यामध्ये. समजा आपण एक कामगंध सापळा लावला टोमॅटोमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण पाने खाणाऱ्या अळीचा जर लूर लावला तर त्याच्यामध्ये 2 पतंग आले, नर पतंग आले, तर एका दिवसाला 5 पतंग आले, तर आपण समजायचं बाबा आता ही कीड यायला लागलेली आहे. त्याच्यात कुठल्या प्रकारचा लूर लावलेला आहे ह्याच्यावरून आपल्याला किडीची ओळख होते आणि किती पतंग आले ह्याच्यावरून आपल्याला केवढ्या मोठ्या प्रमाणात कीड येणार आहे हे सर्वेक्षण होतं. जसं की आपण थर्मामीटर लावून ताप मोजू शकतो, तसं हा कामगंध सापळा लावून कीड येणार आहे की नाही येणार आहे, किती मोठ्या प्रमाणात येणार आहे ह्याचा आपल्याला एक अंदाज घेता येतो. ह्याला म्हणायचं सर्वेक्षणसाठी कामगंध टेक्नॉलॉजी वापरणं. आणि त्याच्या पुढच्या फेजमध्ये जाऊन मग नियंत्रणासाठी ही पद्धत वापरायचं की बाबा एक ट्रॅप लावला आपण 5 पतंग आले किंवा एका कामगंध सापळ्यामध्ये 10 पतंग आले, आपण 10 सापळे लावले, 15 सापळे लावले, योग्य वेळेत लावले. हे अतिशय महत्वाचं आहे. कामगंध सापळे योग्य वेळेत योग्य प्रमाणात लावले
तर मोठ्या प्रमाणात नर पतंग हानिकारक किडीचे आपण पकडू शकतो. मग नर पतंगाचं मादी पतंगाशी मिलन व्हायच्या अगोदर जर आपण पकडलं तर शेतामध्ये किडीचं कुटुंब नियोजन होणार. किडीचं मादी पतंगाद्वारे अंडी कमी घातली जातील, अळी कमी येईल आणि फवारणी कमी होईल. कामगंध सापळे वापरायची वेळ मगाशी मी जे सांगितलं, नेटिंग, ट्रॅपिंग आणि प्लांटिंग. प्लांटेशन करायच्या अगोदर क्रॉप वाईज आपण कामगंध सापळे लावले पाहिजे, चिकट सापळे लावले पाहिजे आणि त्यावर मग मॉनिटरिंग होतं, किडीची ओळख होते, कीड किती येणार आहे हे समजतं आणि मग मोठ्या प्रमाणात ट्रॅप लावले तर जास्त प्रमाणात नर पतंग पकडल्यामुळं किडींच्या मिलनात अडथळा येतो आणि अंडी कमी, अळी कमी, फवारणी कमी. मग शेतातली टॉक्सिसिटी कमी होईल, मग तिथे मित्रकिडी वाढतील, मग तिथे इतर पक्षी वगैरे येतील आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा खरेखुरात तिथं उपयोग व्हायला सुरुवात होईल. तर ही एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधलं ह्या काही पद्धती आहेत. यांत्रिक पद्धत, मशागतीय पद्धत, जैविक कीड व्यवस्थापन, आंतरपिके, सापळा पिके, वनस्पती रासायनिक कीड व्यवस्थापन आणि वनस्पतीजन्य कीटकनाशके. तर ह्या सगळ्यांचा वापर करून कीड व्यवस्थापन केलं किंवा ह्याच्यासोबत रोग व्यवस्थापन करायचं म्हटलं तर जैविक कीटकनाशक आहे, जैविक बुरशीनाशक आहेत, यांचा वापर केला तर त्याला एकात्मिक असं म्हटलं जातं. ही कामगंध टेक्नॉलॉजी, ह्या तंत्रज्ञानाची सुरुवात साधारणतः 1987 पासून झाली भारतामध्ये. कापसामध्ये मोठा प्रॉब्लेम झाला होता, गुलाबी बोंडअळीचा पंजाबमध्ये. तेव्हापासून भारतामध्ये फेरोमोन बनवायची प्रक्रिया 1999 पासून पीसीआयने विकसित केली. आता साधारणतः वेगवेगळ्या पिकांवरील नुकसानकारक किडी इथं दाखवलेले आहेत. एवढ्या प्रकारचे किडींसाठीचे फेरोमोन लूर्स किंवा कामगंध सापळे आणि त्याचे लूर्स आपल्याकडं पीसीआय कडे उपलब्ध आहेत. तर याच्यामध्ये ह्या पतंग अवस्था दाखवल्या, त्याच्यामध्ये हिरवी बोंडअळी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांवरती येते. तुरीवर शेंग पोकरणारी अळी असते, कापसावर हिरवी बोंडअळी, टोमॅटोमध्ये तीच अळी फळ पोकरणारी अळी म्हणतो, हरभऱ्यामध्ये घाटी अळी आपण म्हणतो, झेंडूमध्ये ती हिरवी बोंडअळी असते, वाटाण्यामध्ये असते, पावट्यामध्ये असते, वेगवेगळ्या प्रकारचं तिचं होस्ट असतं. आता किडी आणि रोगांच्या बाबतीत जर आपण होस्ट, मी हा शब्द वापरला, होस्ट म्हणजे तिला आवडणारं ठिकाण, तिचं फिक्स ठिकाण. जसं की आता पाने खाणारी अळी मिरची पिकावरती, ज्याला आपण स्पोडोप्टेरा लिटुरा नावाने बोललं जातं, किंवा हिरवी बोंडअळी किंवा गुलाबी बोंडअळी, ऊसावरील खोडकिडा, तर प्रत्येक किडीचं घर हे ठरलेलं आहे. म्हणजे ऊसावरील खोडकिडा हा ऊसावरतीच येतो, वांग्यावरला खोडकिडा वेगळा असतो. वांग्यावरली फळ पोकरणारी अळी वांग्यावरतीच येते. तुम्ही वांग कुठे डोंगरावर नेऊन लावलं, उंच ठिकाणी नेऊन प्लांटेशन केलं, अजून कुठं सखल भागात केलं आणि कुठे, पण वांग्यावरती शेंडा आणि फळ पोकरणारी अळी ही येणार म्हणजे येणार, फिक्स आहे. जसा द्राक्ष म्हणले की दावण्या रोग फिक्स आहे, भुरी फिक्स आहे, तसं ज्वारीमध्ये मीजमाशी येणार, ज्वारीवर मावा येणार, डाळिंबावर चिकटा फिक्सच आहे, मॅच्युरिटीला येणारच, मिलीबग हा येणारच आंबा पेरूवरती. तर ही कीड आणि रोगांचे होस्ट ठरलेले असतात. त्यामुळं फेरोमोन ट्रॅप्स आपण कुठल्या प्रकारचं पीक निवडणार आहे, शेतकऱ्यांनी, उत्पादकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की बाबा माझ्याकडे हे मी आज अमुक अमुक पीक लावणार आहे, त्याच्यात ही कीड येणार आहे, तर त्याचं कामगंध सापळा मी आधीच शेतात लावणार. तर एवढ्या प्रकारचं साधारणतः, आता हे जुनी स्लाइड असल्यामुळं एवढ्या प्रकारचे लूर्स उपलब्ध आहेत आपल्याकडे. फळ पिकातील फळमाशी, वांग्यातील शेंडा फळ पोकणारी अळी, वेलवर्गीय फळमाशी, वेगवेगळ्या प्रकारच्या बोंडअळ्या, पाने खाणाऱ्या अळ्या, भुंगे, नागाळी, कोबीवर्गीय पिकातील किडी, भातातील खोडकिडा, ऊसावरील किडी. तर हे सगळे स्पेसिस स्पेसिफिक काम करतात. म्हणजे नारळावरचा गेंडा भुंगा, सोंड्या भुंगा हा पामवर्गीय जे पिक आहेत त्याच्यावरतीच येणार, कोबी फ्लावर वरती येत नाही. कोबी फ्लावर मधला चौकोनी टिपक्याचा पतंग कोबी वर्गीय पिकामध्येच येणार, तो ऊसामध्ये, भाजीपाला, टोमॅटो इतर पिकामध्ये येत नाही. म्हणून होस्ट, त्यांचं आवडीचं ठिकाण किडीचं रोगांचं ठरलेलं आहे. त्यामुळं उलट कीड आणि रोग व्यवस्थापन करणं सोपं जातं, एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती जर समजून घेतली तर. आता आपण हे सापळ्याचे काही पिक्चर्स आहेत त्याच्यामध्ये, कामगंध सापळे व चिकट सापळे. ह्यामध्ये डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचा आहे. जसं की हा फळमाशीचा ट्रॅप आहे, त्याला फ्लायटी म्हणतात. हा ओटा ट्रॅप आहे. आता हा ओटा ट्रॅप ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे,
साधं साबणाचं पाणी तुम्ही भरलं चालतं. ह्या फ्लायटी ट्रॅप मध्ये साबणाचं पाणी भरायचं असतं. हा कोको बकेट आहे, हा पाम वर्गीय नारळ वर्गीय पिकात सुपारीमध्ये हा उपयोगी पडतो. हा फनेल ट्रॅप आहे, नरसाळ्यासारखा आकार असतो, ह्याला खाली पिशवी असते मोठी अशी. हे चिकट सापळे आहेत, निळ्या रंगाचा पिवळ्या रंगाचा. हे चिकट सापळे फक्त रस शोषण करणाऱ्या किडींचे पतंग अवस्था पकडण्यासाठी उपयोग होतो. हे सापळ्यांचे प्रकार वेगवेगळे किडींच्या आकारानुसार ठरवले गेलेले आहेत. याच्यामध्ये काही संशोधन करून की बाबा शेतामध्ये हानिकारक किडीचे पतंग कशा प्रकारे तरंगतात, कशा प्रकारे ते उडत असतात हवेमध्ये, त्याचा अभ्यास करून हे डिझाईन ठरवले गेलेले आहेत. हे लूर्सचे प्रकार आहेत. म्हणजे जसं आता हेलिलूर इथे मी सांगितलेलं आहे. हेलिलूर म्हणजे हिरवी बोंडअळी किंवा फळ पोकणारी अळी. आता ती किती कुठल्या कुठल्या पिकांवर येते? साधारणतः कापूस, तूर, हरभरा, टोमॅटो, ढबू मिरची, मका, वाटाणा, द्राक्षे. ट्रॅपचा प्रकार कुठला? फनेल ट्रॅप. एकरी किती वापरायचे? 5 ते 7 वापरायचं. लूर किती दिवसांनी बदलायचं? इथे 21 दिवसांनी सांगितलं. आता हा जुना टेबल आहे. नवीन टेबल मध्ये साधारणतः 1 महिना ते 1.5 महिन्याच्या आसपास लूर बदलायचं. इम्प्रुव्हमेंट झालेली आहे टेक्नॉलॉजीमध्ये, तंत्रज्ञानात जसं सुधार होत गेला. तर अशा प्रकारचे साधारणतः इथे 15 प्रकारचे लूर आपण दाखवले. ते त्या कुठल्या पिकाला चालतात, त्याला कोणता सापळा वापरायचा, एकरी किती सापळे वापरायचे, त्याचं लूर कधी बदलायचं, हे सगळं ह्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आता हे तुम्हाला दिसताना स्क्रीनवरती अस्पष्ट जरी दिसलं तरी तुम्ही डायरेक्ट फोनवरती संपर्क साधून किंवा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. या संदर्भात काही इन्फॉर्मेशन माहिती हवी असेल तर. हे स्पेसिफिक वर्क करतात. म्हणजे लुसिन लूर वांग्याचा आपण घेतला, शेंडा आणि फळ पोकणारी अळी, तो फक्त वांग्यालाच चालतो, कारण ती कीड फक्त वांग्यातच आहे. त्याला ओटा ट्रॅप वापरायचा, 1 एकरमध्ये 16 ते 20 ट्रॅप लावणे आणि त्याचा लूर 2 महिन्यांनी बदलायचा. म्हणजे वातावरणातल्या बदलांमुळे कदाचित आम्ही आता 45 दिवस वगैरे सांगतो लोकांना, 45-50 दिवसांनी लूर बदलायचं. तर अशा प्रकारचं हे कामगंध सापळे आणि त्याचे लूर्स हे पिकानुसार, किडीनुसार वेगवेगळे वापरावे लागतात. तर त्याचे हे काही स्लाइड्स मी दाखवली आपल्याला. आता डिझाईनला व्हॅल्यू किती आहे हे या स्लाइड मध्ये दाखवलेले आहे. आता या जुनं पिक्चर आहे. हा ओटा ट्रॅप आहे, याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे आणि हा चिकट सापळा आहे. तर दोन्ही मध्ये एकच प्रकारचा लूर लावलाय. कोबी फ्लावर मध्ये हे वापरलेलं, तुलना केलेली आहे या पिक्चरची. तर चिकट सापळ्यापेक्षा हा जो ओटा ट्रॅप आहे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग आलेत, कॅचेस भरपूर आलेत. का तर ह्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि थोडस साबण टाकलं किंवा गोडे तेल वगैरे टाकलं, ह्यातला जो फेरोमोन आहे हा फेरोमोन पसरतो मोठ्या प्रमाणात. आणि हा चिकट सापळा आहे, दोन्ही मध्ये एकाच प्रकारचा लूर वापरलेला आहे. परंतु डिझाईन मधला फरक दाखवायसाठी ही स्लाइड केली की ह्या ठिकाणी कोबी फ्लावर वरती या ट्रॅपच्या, स्टिकी ट्रॅपच्या ऐवजी हा ओटा ट्रॅप वापरलेला केव्हाही फायद्याचं ठरेल. त्या ट्रॅपचं डिझाईनचं महत्व. आता हे वांग्याची स्लाइड्स आहे. ह्या वांग्यामध्ये शेंडा व फळ पोकरणारी अळीचं खूप मोठ्या प्रमाणात ही कीड नुकसान करते. तर सुरुवातीला ही कीड शेंड्यामध्ये येते आणि नंतर फळामध्ये येते, कारण सुरुवातीला शेंडे कवळे असतात, नंतर फळ कवळी असतात. तर या किडीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. जर वांगे पिकाची लागण केली, मी जसं नेटिंग, ट्रॅपिंग, प्लांटिंग म्हटलं, तर वांगी लावली पहिल्या आठवड्यामध्ये जर ओटा ट्रॅप आणि त्याच्यामध्ये लुसिन लूर लावला तर साधारणतः 45-50% आसपास कीड व्यवस्थापन होते. कारण ह्याच्यामध्ये जे नर पतंग सुरुवातीपासून आपण पकडू हे नॉन मेटेड असतात. म्हणजे मादीशी त्यांचा संबंध न झालेला, त्यांचं मादीशी मिलन न झालेले पतंग जेवढे सापळ्यात जास्त पकडू तेवढं मोठ्या प्रमाणात किडीचा बंदोबस्त अगोदरच होतो. म्हणून ही टेक्नॉलॉजी, हे तंत्रज्ञान, कामगंध सापळे हे पीक लागण झाल्यानंतर क्रॉप वाईज किडीनुसार वेगवेगळे योग्य वेळेत योग्य संख्येत वापरायला पाहिजे. आता हे उसावरील खोडकिडीचे काही पिक्चर्स आहेत. उसावरील खोडकिडीसाठी हा ओटा ट्रॅप आपण वापरायचा आहे. असा काठीमध्ये बसून जमिनीत त्याला उभा करायचा आणि सरळ ठेवायचा सापळा. हा पिकाच्या शेंड्यापासून वरती 1 फूट साधारणतः हा ठेवायचा सापळा आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं साबणाचं. त्यानंतर भाजीपाला पिकामधला आणि फळ पिकातील फळमाशी, जसं काकडीवर्गीय पिकं आहे, काकडी वाकडी होते, दोडक्याच्या फळामधून डिंक बाहेर येतो, मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी ही कीड आहे. आंबा, पेरू, डाळिंब, संत्रा, पपई, चिकू
अंजीर ह्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात हे कीड नुकसान करते. पण फळमाशी ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, तर त्या फळमाशीसाठी लूर वेगवेगळे वापरायचे, पण ट्रॅप एकच वापरायचे. म्हणजे भाजीपाला पिकामध्ये हा वेलवर्गीय पिकासाठी जो लूर असतो त्याला बाखू लूर म्हणतात, आणि फळ पिकामध्ये जे वापरतात त्याला वाडर लूर म्हणतात. तर ट्रॅप एकच प्रकारचा चालतो, लूर वेगवेगळे वापरायचे. या सापळ्यामध्ये सुद्धा खालचा जो पिवळा भाग आहे यामध्ये पाणी भरायचं असतं साबणाचं, आणि लूर इथे वरती बसवायचा असतो. हा नारळावरील गेंडा व सोंड्या भुंग्यासाठी ट्रॅप वापरतो. नारळावरील गेंडा भुंगा व सोंड्या भुंगा या पिकासाठी आपण हा कोको बकेट म्हणून ट्रॅप विकसित केला पीसीआयनी. तर त्याचा हा भाग वरचा जो खरवडीत आहे, म्हणजे भुंग्यांना ह्याच्यावरती झाडावर जसं चढताना त्यांना सोपं जातं तसं सोपं जावं म्हणून हा प्रकारचा खरवडीत बाहेरची बाजू असणारा ट्रॅप डेव्हलप केला. यामध्ये पण पाणी भरून ठेवायचं खालच्या भागामध्ये, आणि जमिनीपासून साधारणतः 5 ते 6 फूट उंचीवरती हा सापळा झाडाला बांधायचा आहे. तर हे सापळे किती वापरायचे हे मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं. साधारणतः 25 झाडांसाठी 2 सापळे वापरायचे असतात. एक हा गेंडा भुंगा आणि हा सोंड्या भुंगा. 2 भुंगे ओळखायला सोपे आहेत. नारळामध्ये मोठ्या प्रमाणात ही कीड नुकसान करते. त्याच्यानंतर आपण इथे एक स्लाइड बघतोय की फळे पोखरणारे अळीचे रंग दाखवलेत वेगवेगळे. हे रंग जे दाखवलेत, जनरली ह्या अळीमध्ये असं म्हटलं जातं की ज्या प्रकारचं खाद्य खाते त्या प्रकारचा तिला रंग येतो. म्हणजे आता ही कीड कुठल्या कुठल्या पिकांना, आणि इथं पाणी खाणारी अळी दाखवलेली आहे, ही खास करून मिरची पिकाचं पान दिसते ते. तर तंबाखूवर मोठ्या प्रमाणात, तिला टोबॅको कॅटरपिलर पण म्हणतात, तर ती मोठ्या प्रमाणात तंबाखूवर येत होती. तशी तिची तेव्हाची आयडेंटिटी आहे. ती आज कोबी फ्लावरवर मोठ्या प्रमाणात नुकसान करते, ढबू मिरची, झेंडू, द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करते. तर इथं पिकं दिलेली आहेत आपण: टोमॅटो, झेंडू, कोबी फ्लावर, ढबू मिरची, तूर, हरभरा, कापूस, सोयाबीन, भुईमूग, गुलाब, तंबाखू, सूर्यफूल, वाटाणा, मका व द्राक्षे इत्यादी पिकांवर ह्या 2 प्रकारच्या अळ्या असतात. तर या खूप मोठ्या खाद्याळ अळ्या आहेत. म्हणजे ह्या समूहानी खाद्यांमध्ये फरक, फळ पोकवणारी अळी जी आहे ही एक एक अंड वेगळ्या ठिकाणी टाकत असते. इंडिव्हिज्युअल एगिंग असते हिचं, सिंगल अंडी टाकतात. आणि जे पाणी खाणारी अळी ही समूहान अंडी टाकते. एका ठिकाणी 100-200 अंडी ती मादी पतंग टाकत असते, आणि त्या अंड्यातून जेव्हा अळ्या बाहेर पडतात त्यावेळी ते झाडाचं पूर्ण पानं खाऊन टाकतात. तिला लष्करी अळी पूर्वी म्हटलं जायचं. आता जी आपण फॉल आर्मी वॉर्म म्हणजे अमेरिकन लष्करी अळी आली ही वेगळी आहे, पण त्याच समूहातली पुढची. तर ह्या समूहाने अंडी टाकतात. आणि अमेरिकन बोंड अळी ज्याला म्हणतो आपण, हे अमेरिकन बोंड अळी शब्द अमेरिकन आहे, ते अमेरिकन बोंड अळी त्यांनीच दिलेली आहे आपल्याला. तर ह्या 2 अळ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. आता हे कापसावरील बोंड अळी आहे, हा कापूस पिकाच्या दृष्टीनं सध्या या 5-6 वर्षामध्ये हा गाजत असलेला विषय आहे, गुलाबी बोंड अळी. त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं प्रोसेसिंग मध्ये सुद्धा, कापूस जिथं प्रोसेस होतो सूतगिरण्यांमध्ये किंवा त्याला जिनिंग मिल म्हणतात, त्या ठिकाणी सुद्धा हे कामगंध सापळे वापरायची शिफारस केलेली आहे कृषी विभागाने, आणि ती गरजेची आहे, योग्य आहे. तसंच शेतामध्ये सुरुवातीपासून केलं तर ही कीड खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करायला लागलेली आहे. तिच्यासाठी हा चिकट सापळा आणि पेक्टिन लूर म्हणून असतो तो वापरायचा असतो. तर तिचंही मोठ्या प्रमाणात नरपतंग आपण पकडू शकतो. हा नागाळी ही वेलवर्गीय पिकामध्ये मोठ्या प्रमाणात येते. टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात नुकसान करते, दोडका पिकामध्ये खूप नुकसान करते ही. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण हे चिकट सापळे वापरू शकतो आणि ओटा ट्रॅपही वापरू शकतो. टोमॅटो पीक लावलं की पाने खाणारे अळी, फळ पोकणारे अळी आणि नागाळी यांचे कामगंध सापळे सुरुवातीपासून लावायला पाहिजे. म्हणजे मग कीटकनाशकांवर होणारा खर्च, होणारं नुकसान टाळता येतं. आता कामगंध सापळे वापरताना घ्यावयाची काळजी. तर कामगंध सापळे हे पिकानुसार व किडीनुसार वेगवेगळे वापरायचे. म्हणजे कोबी फ्लावर मध्ये वापरायचा जो काही ट्रॅप आणि लूर आहे तो ऊसामध्ये चालणार नाही. म्हणून पिकानुसार आणि किडीनुसार हे लूर वेगवेगळे वापरायला पाहिजे. कीड येण्यापूर्वीच योग्य प्रमाणात सापळे शेतात बसवावेत. म्हणजे कामगंध लूर्स लावताना हात स्वच्छ असावेत. म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं की कीड येण्यापूर्वीच, पतंग अवस्थेमध्येच सापळे शेतात बसवायला पाहिजे. ती अवस्था येण्यापूर्वीच लूर्स सापळ्यामध्ये लावताना हात स्वच्छ असायला पाहिजे.
कामगंध सापळे शेतात लावल्यानंतर ती आपण कीटकनाशकांची फवारणी करत असो, मग रासायनिक असो, जैविक असो किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशक असो, सापळ्यावर जाणार नाही त्याची काळजी घ्यायला पाहिजे. लूर्स बदलताना जुने लूर्स सापळ्यातच टाकायचे आहे आणि नवीन लूर्स वरती सापळ्यात बसवायचं आहे. म्हणजे जुने लूर कुठे पण इतरत्र फेकून द्यायचं नाही शेतामध्ये, ते सापळ्यातच टाकून द्यायचं आहे. शिवाय कामगंध सापळ्यात जे काही पतंग सापडतात ते पतंग वेळच्या वेळी मारून टाकायचे आहेत. म्हणजे ते पतंग लहान असतात पण ते मारून नाही टाकले तर ते थडपडतात असे आतल्या आत सापळ्यांमध्ये. आणि फनेल ट्रॅप सारखा सापळा असेल तर त्या सापळ्यामध्ये हे इतर पक्ष्यांना दिसतं की आतमध्ये काहीतरी त्याच्यात कीड आहे, मग त्याला जाऊन ते टोची मारतात आणि तो सापळा खराब होऊ शकतो, त्यातनं पतंग बाहेर उडून जाऊ शकतात हानिकारक किडीचे. म्हणून ते सापडलेले पतंग वेळेत आठवड्यातून एकदा वगैरे ते मारणं महत्वाचं आहे. तर सापळ्याची उंची ह्याच्यात काही गोष्टी ह्या मेन्शन नाही केल्या, बट सापळ्याची उंची ही पिकापासून, जसं वेलवर्गीय पीक आहे तर तारकाठी करणारे काही लोक असतात, त्यांनी त्या तारेला खाली असं लटकून ठेवला फळमाशीचा सापळा तरी चालतो. नागाळीसाठी तुम्ही ओटा ट्रॅप वापरला तर तो काठीमध्ये असा पिकाच्या उंचीपासून वरती साधारणतः 1 फूट असायला पाहिजे. वेलवर्गीय पिकामध्ये तुम्ही चिकट सापळ्यावरती नागाळीचे लूर्स लावू शकता. वांगी पिकामध्ये, टोमॅटोमध्ये कामगंध सापळे वापरताना पिकाच्या शेंड्यापासून वरती 1 फूट सापळा असायला पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बट महत्वाच्या आहेत. लूर्स वेळेत बदलायला पाहिजे. लूर्स वेळेत नाही बदलले तर पुढे पुढे मग पतंग अवस्था शेतात असते पण कॅचेस येत नाही. तर या प्रकारचं काळजी आपण घेऊन सापळे जर वापरले तर मोठ्या प्रमाणात त्याचा आपल्याला कीड व्यवस्थापनात उपयोग होतो. आता कामगंध सापळे वापरण्याचे काही फायदे याच्यामध्ये आपण बघू. कीड येण्यापूर्वीच पूर्वसूचना मिळते, किडीची ओळख होते, शिवाय हानिकारक किडींचेच आपण नर पतंग पकडतो. निसर्गामधल्या कुठल्याही इतर सजीवाला, पक्ष्यांना, इतर किडींना, मित्र किडींना त्याच्यामध्ये आपण ट्रॅप नाही करू शकत. ते तंत्रज्ञान त्या प्रकारचं, त्याला स्पेसिस स्पेसिफिक त्यामुळे म्हणतात की हानिकारक किडीचंच नर पतंग पकडायचं किंवा हानिकारक किडीचेच नर मादी पकडायचे. त्याच्यामध्ये मधमाशी येणार नाही, त्याच्यामध्ये इतर कुठले मित्र किडी कुठल्याही प्रकारचं येणार नाही, ह्याची काळजी ह्या कामगंध सापळे टेक्नॉलॉजी. किडींच्या नैसर्गिक मिलनात अडथळा निर्माण झाल्यामुळे पुढील उत्पत्ती थांबते. कारण नर मादीचं मिलन होण्याआधीच नर पतंग पकडला गेल्यामुळं त्यांचं मिलन होत नाही. मिलनात अडथळा झाला की पुढे किडींपासून अंडी कमी घातली जातात, अळी कमी, फवारणी कमी. तर हे कामगंध सापळी जी तंत्रज्ञान आहे हे 100% सेंद्रिय शेतीमध्ये चालतो, रसायनमुक्त शेतीमध्ये चालतो. जगभरात मान्य पावलेली ही पद्धत आहे कामगंध सापळे कीड व्यवस्थापनासाठी. ही टेक्नॉलॉजी मधले जे काही सापळे आणि लूर्स आहेत ह्याच्या किमती खूप स्वस्त आहेत. म्हणजे रासायनिक कीटकनाशकांच्या किमती जर आपण बघितल्या तर त्याच्या किमती खूप जास्त आहेत. पर्यावरणाला असुरक्षित आहेत सगळ्या प्रकारचे रासायनिक कीटकनाशक. आणि रासायनिक कीटकनाशक ही आपण किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मारतो. अपवादात्मक वेळेस काही उत्पादक असतील ते लोक प्रिव्हेंटिव्ह म्हणून, कीड येऊ नये म्हणून काही कीटकनाशक मारतात. बट मोठ्या प्रमाणात जो वेगवेगळ्या पिकावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर होतो हा अळी अवस्था आल्यानंतर, नुकसान 5-10% झाल्यानंतरच लोक औषध मारतात. तर फेरोमोन ट्रॅप्स किंवा कामगंध सापळे ही टेक्नॉलॉजी कीड येण्यापूर्वीच शेतात लावायचं आहे. म्हणजे आपोआपच रासायनिक कीटकनाशकांवरचा खर्च कमी होईल, मित्र किडे डेव्हलप होतील. पर्यावरण दृष्ट्या सुरक्षित तंत्रज्ञान आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली टेक्नॉलॉजी आहे, सेंद्रिय शेतीमध्ये उपयुक्त आहे. किमतीचं मी सांगितलंच, लूर्स आणि सापळे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. कुठल्याही प्रकारचं मटेरियल आपण एक्सपोर्ट करत असताना त्यामध्ये चालणारी ही टेक्नॉलॉजी आहे. आता कामगंध सापळे या विषयावरती आपण जे काही तांत्रिक चर्चा केली तर ते सापळे लावताना घ्यावयाची काळजी, त्याचे होणारे फायदे, त्याची गरज सध्या काय आहे. तर थोडस रसायनमुक्त शेती किंवा सेंद्रिय शेतीमध्ये ह्या सापळ्यांचा जो भविष्यात जो गरज पडणार आहे ती मोलाची आहे. त्याचं कारण असं की
रासायनिक कीटकनाशकं, रासायनिक खतं, रासायनिक बुरशीनाशकं हे सगळं वापरून आपल्याला सुरुवातीला काही वर्ष उत्पन्न वाढलेलं दिसलं. पण त्याच्या पुढे दुष्परिणाम मानवी जीवनावरती, निसर्गामध्ये, इतर जीवसृष्टीवरती त्याचे काय परिणाम झाले हे आपण सर्वजण जाणतो. तर ही कामगंध सापळे टेक्नॉलॉजीचा वापर हा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पाया आहे. खूप महत्वाची टेक्नॉलॉजी आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीचा व्यवस्थित वापर केला आणि त्यानंतर आपण पुढे जैविक कीटकनाशक ह्याच्या पुढे काही भाग आहे, जैविक कीटकनाशके आणि जैविक बुरशीनाशकांचा वापर केला तर 100% आपण रसायनमुक्त शेतीमध्ये सक्सेस होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. तर ह्या सापळ्या संदर्भात कामगंध सापळे ते वापरण्यासंदर्भात तंत्रज्ञान किंवा उपलब्धतेविषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला जरूर संपर्क करू शकता. या दृष्टीनं मला नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा यांनी हे माहिती शेअर करण्यासाठी, शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जावी, पर्यावरण दृष्ट्या सुरक्षित, कमी खर्चाची, प्रिव्हेंटिव्ह पेस्ट कंट्रोल मेथड, किड येण्यापूर्वीच आपण तिचा कसा बंदोबस्त करू शकतो, तिचं कसं किडीचं कुटुंब नियोजन करू शकतो, हे याच्या संदर्भात काही माहिती शेअर करण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक आहे 988 158 4160 आणि या संदर्भात काही तांत्रिक माहिती हवी असेल तर माझाही नंबर मी शेअर करू इच्छितो. माझं नाव विठ्ठल चव्हाण, गुरु एंटरप्राइजेस सांगली. 88 31708 हा माझा मोबाईल नंबर आहे. 88 31708. धन्यवाद.